इयत्ता 10वीतील गणित भाग 1 मधील पहिला टॉपिक आपण पाहत आहोत. त्यातील सराव संच 1.2 मधील दुसऱ्या प्रश्नातील चौथे एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवा. 3x - y = 2 आणि दुसरे इक्वेशन आहे 2x - y = 3. आता याची उकल पाहू. दिलेली एक सामायिक समीकरणे. पहिले समीकरण आहे 3x - y = 2. जसे की तुम्हाला माहीतच आहे, बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेला आपण कोणतीही संख्या घेतो तेव्हा चिन्ह पण विरुद्ध होते. जसे की प्लसचे मायनस आणि मायनसचे प्लस. तर वरील एक्झाम्पल मध्ये +2 आपण अलीकडे घेणार आहोत, ते -2 होईल आणि -y पलीकडे ते +y होईल. म्हणजेच 3x - y = y. म्हणजेच y = 3x - 2. हे फक्त नीट मांडलेले आहे. या दोन्हीचा अर्थ एकच होतो. जसे की 3 + 2 = 5 आणि 5 = 3 + 2. आता यासाठी बिंदू काढू. x 0 घेतल्यानंतर y काय आहे ते बघू. y = 3x - 2 म्हणजेच 3 × 0 - 2 = 0 - 2 = -2. म्हणजेच y ची व्हॅल्यू येते -2. म्हणजे बिंदू झाला 0 - 2. आता x 1 पुट केल्यानंतर y काय आहे ते बघू. y = 3x - 2 म्हणजेच 3 × 1 - 2 = 3 - 2 = 1. म्हणजे 1 पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू 1च येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले 1 1. x ची व्हॅल्यू -1 घेतल्यानंतर y काय येते बघू. y = 3x - 2 म्हणजेच 3 × -1 - 2 = -3 - 2 = -5. म्हणजेच x ची व्हॅल्यू -1 घेतल्यानंतर y ची व्हॅल्यू -5 येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले -1 -5. आता x ची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू काय येते हे पाहू. y = 3x - 2 म्हणजेच 3 × 2 - 2 म्हणजेच = 6 - 2 = 4. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू 4 येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले 2 4. आता दुसरे समीकरण आहे 2x - y = 3. यामध्ये -y ला बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊ, ते +y होईल आणि +3 ला अलीकडे घेऊ, ते -3 होईल. म्हणजेच 2x - 3 = y. म्हणजेच y = 2x - 3. आता या समीकरणासाठी बिंदू काढू. x 0 पुट केल्यानंतर y काय येते हे बघू. y = 2x - 3 = 2 × 0 - 3 म्हणजेच 0 - 3 = -3. म्हणजेच x 0 पुट केल्यानंतर y -3 येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले 0 - 3. आता x 1 पुट केल्यानंतर y काय येते बघू. y = 2x - 3 = 2 × 1 - 3 = 2 - 3 = -1. म्हणजेच x 1 पुट केल्यानंतर y -1 येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले 1 - 1. आता x 2 पुट केल्यानंतर y काय येते हे बघू. y = 2x - 3 = 2 × 2 - 3 = 4 - 3 = 1. म्हणजेच x 2 पुट केल्यानंतर y 1 येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले 2 1. आता x 3 पुट केल्यानंतर y काय येते हे बघू. y = 2x - 3 = 2 × 3 - 3 = 6 - 3 3. म्हणजेच x 3 पुट केल्यानंतर y 3 येते. म्हणजेच कोऑर्डिनेट्स झाले 3 3. चला आता दोन्ही इक्वेशनचे बिंदू स्थापन करू. प्रमाण घ्यायचे आहे दोन्ही अक्षावरती 1 cm = 1 एकक. 3x - y = 2
या इक्वेशनचे बिंदू घेऊ. बिंदू 0, -2, 1, 1, -1, -5, 2, 4. यातून एक सरळ रेषा जाते. त्या रेषेला नाव देऊ 3x - y = 3. 2. आता इक्वेशन 2x - y = 3 साठी बिंदू स्थापन करू. बिंदू 0, -3, 1, -1, 2, 1, 3, 3. आता या बिंदूंमधून सरळ रेषा जाते. या दोन्ही इक्वेशनच्या रेषा एका पॉइंटमध्ये छेदत आहेत. आलेख रेषांचा छेदनबिंदू 1, -5 हा आहे. म्हणून 3x - y = 2 आणि 2x - y = 3 या एक सामायिक समीकरणाचे उकल x -1 आणि y 5 आहे. अजून या रिलेटेड काही प्रश्न क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि 10वी बोर्डच्या परीक्षेस तयार होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.